जय मल्हार बौद्धिशील विकास संस्था वलवाडीतर्फे डॉक्टर्स आशा सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान व भेटवस्तू वाटप। धुळे शहरातील जय मल्हार बौद्धिशील विकास संस्था महिलांच्या विविध प्रश्न आणि अडचणींवर कार्य करीत असून महिलांच्या विविध अडचणी संदर्भात नियमित कार्यतत्पर असते। महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेणे, महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर, महिलांना महिला दिनानिमित्त महिला दिन साजरे करणे, घरेलू कामगार महिलांच्या मुलामुलींना कपडे वाटप, महिलांना महिला दिनाचे औचित्य साधत साडी वाटप, महिलांचा स्नेह मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा अशा विविध स्पर्धातून महिलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य जय मल्हार बौद्धिशील विकास संस्था वलवाडी करीत आहे। लॉकडाऊन काळात घरेलू कामगार महिलांना अन्नधान्य वाटप, घरेलू कामगार महिलांची आरोग्य तपासणी शिबिर घेणे, थर्मल स्क्रीनिंग तपासणी, रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून अल्बम 30 गोळ्या वाटप, तसेच विविध महापुरुषांची जयंती सण उत्सव साजरी करणे, इको फ्रेंडली होळी साजरी करणे, वृक्षारोपण, दिव्यांग महिलांना अन्नधान्य वाटप, दिव्यांग बांधवास 3 चाकी सायकल वाटप, दिवाळी सणानिमित्त शेतकरी बांधवांना दिवाळी फरसाण चिवडा फराळ वाटप, दिव्यांग अंध बांधवांना दिवाळी निमित्त फराळ वाटप, तसेच महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बचत गटांची स्थापना करून बचत गटांच्या मार्फत आर्थिक सहकार्य उपलब्ध करणे, रोजगार उपलब्ध करणे असे अनेक विविध उपक्रम या जय मल्हार बौद्धिशील विकास संस्था वलवाडीतर्फे करण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून कोरोना काळात रात्रंदिवस कार्यतत्पर असणारे डॉक्टर्स, आशा वर्कर यांचा सत्कार व्हावा म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आज जय मल्हार बौद्धिशील विकास संस्थामार्फत कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर्स, आशा वर्कर्स यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी कोरोना योद्धा म्हणून मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे, मनपा सहाय्यक अधिकारी लक्ष्मण पाटील तसेच मनपा हद्दीतील सर्व आशा वर्कर्स यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान सत्कार करण्यात आला। यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, वलवाडी माजी सरपंच गोविंद भाऊ चौधरी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। आशा वर्कर्स देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर या उपक्रमासाठी जय मल्हार बौद्धिशील विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम आहिरे, उपाध्यक्ष सुरेखाताई वानखेडे, सचिव कविताताई आहिरे, सदस्य छायाबाई आहिरे, रोशन वानखेडे, उमेश महाले, सागर आहिरे, गौरव आहिरे, भटू वानखेडे, मिलिंद वानखेडे, हर्षल आहिरे, आदित्य आहिरे, दर्शन आहिरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। आणि उपस्थित सगळ्या माझ्या आशा भगिनींनी आज छोटासा का असेना परंतु एक स्तुत्य असा उपक्रम आहे। कारण गेल्या 10 महिन्यापासून महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचे जे काही रुग्ण आले आणि या कोरोना कोविड-19च्या साथीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जे काम केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगं आहे। आणि नक्कीच त्याचंच हे फळ आहे की आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कोरोनाच्या पॉझिटिव्ह केसेस धुळे शहरामध्ये आहेत। आपला रिकव्हरी रेट पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरवरती आहे। कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगलं काम करतो आहोत। तर महाराष्ट्राच्या स्तरावर पाहिलं तर धुळे शहर जे आहे, धुळे महानगरपालिकेचं जे काम आहे कोरोनाच्या बाबतीमध्ये ते अतिशय चांगलं आहे आणि महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक याच्यावरती आपण आघाडीवरती आहोत।
आणि हे जे काही यश आहे किंवा हे जे काही आपलं शहरामध्ये जे काही काम झालेलं आहे याच्यासाठी जे आपल्या दैनंदिन जीवनातलं आपलं नियमित घरातलं काम सोडून या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ज्या बाहेर निघाल्या त्या आपल्या आशा ताई ज्या आहेत, आशा वर्कर जे आहेत, यांचं निश्चितच याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. मला या संस्थेचे अध्यक्ष शांतारामजी अहिरे यांचं कौतुक करावं असं वाटतं की कुठेतरी संस्था जरी लहान असली तरी त्यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला हा अतिशय महत्त्वाचा आहे की त्यांच्या माध्यमातून तळागाळात काम करणाऱ्या ज्या आमच्या आशा भगिनी आहेत यांना कुठेतरी एक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती पडली आणि निश्चितच या अशा कार्यक्रमांमधून आमच्या भगिनींना कामाची स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल आणि उत्तरोत्तर ह्या आजारामध्ये तर आता कमी आलेलीच आहे, पण भविष्यात दुसरी लाट येऊ नये याच्यासाठी सुद्धा जे काही प्रयत्न आपल्या माध्यमातून आपल्याला करायचे आहेत ते निश्चितच आपण करू. आणि याच्यासाठी मला सर्व आशा भगिनींना विनंती करायची आहे की जसं आतापर्यंत आपण काम केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण याच्या पुढे काम कराल आणि या कोविड आजाराला आपण ह्या आपल्या शहरामध्ये शिरकाव करू देणार नाही, किंबहुना त्याला इथे वाढू देणार नाही, अशी आपण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण संकल्प करूया. या ठिकाणी अहिरेजींनी मला बोलवलं आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.